नमस्कार. पर्पल हॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. ठीक आहे. फोरियर सिरीजचे तुम्ही खूप व्हिडिओ बघितलेले नसतील तर सगळे लिंक वाईज तुम्ही ते प्रत्येक लेक्चर व्हिडिओ बघायला पाहिजे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. जर तुम्हाला कन्सेप्ट जर समजत असतील इकडे तर तुम्ही चॅनलला शेअर केलं पाहिजे. ठीक आहे. लिंकला शेअर केलं पाहिजे. फार इम्पॉर्टंट आहे ते. येते लक्षामध्ये. ठीक आहे. मग नेक्स्ट त्याच्यानंतर जर तुम्हाला याच्यापेक्षाही अजून कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील म्हणजे M1, M2, M3 च्या कम्प्लिटली कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर तुम्ही आमच्या क्लासला भेट देऊ शकता. आमचा क्लास जॉईन करू शकता. ठीक आहे. जसं तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघतायत. ठीक आहे. याच्यामध्ये मला माहिती आहे 0.1 सेकंद तरी आपलं तुम्हाला व्हिडिओ समजायला किंवा कन्सेप्ट समजायला हे होत असेल. ठीक आहे. जर तुम्ही क्लास जॉईन केला तर 100% सगळ्या कन्सेप्ट टाईप वाईज नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम प्रॉपर मिळतील आणि तुम्हाला 100% M1, M2, M3 मध्ये स्कोर होणार. येते लक्षामध्ये. ठीक आहे. चला आज एकदम सोपं पार्ट बघणार आहे. फोरियर सिरीज मधलाच काही इम्पॉर्टंट आहे. फोरियर सिरीज मधलाच काही इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे ते बघायचं. मी इकडे नोट लिहितोय. व्हॅल्यू बघायची आपल्याला. व्हॅल्यू बघायची. फोरियर सिरीज मध्ये ह्या व्हॅल्यू लागतात. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लागतात. ठीक आहे. तुम्हाला ह्या व्हॅल्यू जर माहित नसतील तर तुम्ही फोरियर सिरीजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. आन्सर मिळवू शकत नाही. ठीक आहे. मी अशा एक 6 व्हॅल्यू सांगणार आहे. ठीक आहे. लक्ष द्यायचं इकडे. पहिली व्हॅल्यू इम्पॉर्टंट व्हॅल्यू मी इकडे लिहितो IMP व्हॅल्यू. इम्पॉर्टंट व्हॅल्यू IMP व्हॅल्यू. ठीक आहे. कंपल्सरी फोरियर सिरीज मध्ये लागतात. आता पहिली व्हॅल्यू sin n पाय इज इक्वल टू कसं लिहायचं बघा. sin पाय ब्रॅकेट रेस टू n. साइन पायची व्हॅल्यू काय असते 0 असते. साइन पायची व्हॅल्यू काय असते 0 रेस टू n काय असतो 0 म्हणजे साइन n पायची व्हॅल्यू काय झाली 0. आता खूप मुलं प्रश्न विचारतात सर मला की सर साइन n पाय होतं तुम्ही साइन पाय ब्रॅकेट रेस टू n कसं काय लिहिलं. तुम्हाला मी सांगतो. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक पार्ट आहे. कॉम्प्लेक्स नंबर 11, 12 ला असेल बघा. तुम्हाला 11 किंवा 12 ला असेल कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक पार्ट आहे डी मूव्हीज थेरम. कुठला पार्ट आहे डी मूव्हीज थेरम. त्याच्यामध्ये जो अँगल असतो अँगल मध्ये जो व्हेरिएबल असतो तो ब्रॅकेट रेस टू जातो. कुठे जातो ब्रॅकेट रेस टू जातो. ठीक आहे. डी मूव्हीज थेरम 11वी 12वी ला कन्सेप्ट होता तुम्हाला डी मूव्हीज थेरम. त्याच्यामध्ये हा n वरती जातो. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. चला पुढे. साइन पाय काय असतो 0 रेस टू n काय येणार 0. आता जर मला साइन पायची व्हॅल्यू कॅल्सीवर टाकायची तर मी काय टाकणार 2 वेळी त्याला साइन 180 टाकणार. पायची व्हॅल्यू काय असते 180. पायची व्हॅल्यू काय असते 180. पायची व्हॅल्यू काय असते 180. मग तुम्ही काय टाकणार साइन 180. पायची व्हॅल्यू असते 180. मी इथे लिहून देतो बघा. पायची व्हॅल्यू असते 180. नेक्स्ट 2 पायची व्हॅल्यू असते 360. 2 पायची व्हॅल्यू असते 360. त्याच्यानंतर पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 90. पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 90. पाय बाय 3 ची व्हॅल्यू असते 60. नेक्स्ट पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते 45 आणि शेवटची व्हॅल्यू पाय बाय 6 ची व्हॅल्यू असते 30. पाय बाय 6 ची व्हॅल्यू काय असते 30. हे तुम्हाला माहित पाहिजे. मग पायची व्हॅल्यू किती असते 180. साइन 180 जर पुट अप केलं तर आन्सर काय येणार आहे 0 रेस टू n काय असतो 0 असतो. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. चला पुढे दुसरी व्हॅल्यू साइन n 2 पाय. सेम तसंच सांगा काय लिहिणार साइन 2 पाय ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू 0 रेस टू n इज इक्वल टू 0. साइन 2 पाय म्हणजे साइन 360 सुद्धा काय असतो 0 असतो. 0 रेस टू n काय येणार 0 येणार. चला पुढे तिसरी व्हॅल्यू साइन n0 इज इक्वल टू कसं लिहिणार सांगा. साइन n इंटू 0 काय होतो 0 होतो. साइन 0 ची व्हॅल्यू सुद्धा काय असते 0 असते. लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं साइन n पाय 0 भेटला. साइन n2 पाय 0 भेटला. साइन n0 0 भेटला. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ
cos ऑफ n0 इज इक्वल टू, सांगा काय लिहिणार, cos ऑफ 0 n0 इंटू n0 म्हणजे काय ना 0, cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते, ठीक आहे. आणि फिफ्थ cos ऑफ n2 पाय इज इक्वल टू, तुम्ही सांगायचंय कसं लिहायचं, cos ऑफ 2 पाय ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू, सांगा cos 2 पाय ची व्हॅल्यू काय लिहिणार 1 रेस टू n काय असतो 1 असतो. परत रिपीट, cos 2 पाय म्हणजे cos 360 ची व्हॅल्यू किती असते 1 असते, 1 रेस टू n काय असतो 1 असतो, 1 रेस टू n काय 1, ठीक आहे. नेक्स्ट आणि सहावी व्हॅल्यू सगळ्यात आयएमपी, cos ऑफ n pi is equal to cos of pi bracket raised to n, cos pi bracket raised to n, cos pi bracket raised to n is equal to cos pi ची व्हॅल्यू म्हणजे cos 180 ची व्हॅल्यू काय असते -1 ब्रॅकेट रेस्ड टू किती n, -1 रेस्ड टू n सॉल्व्ह होत नाही. म्हणजे आता प्रॉब्लेम मध्ये जर cos n pi आला, cos n pi ची व्हॅल्यू विचारली तर काय लिहायची -1 रेस्ड टू n लिहायचे, काय लिहायचे -1 रेस्ड टू n लिहायचे, ठीक आहे. तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर साइनच्या सगळ्या व्हॅल्यू काय भेटल्या 0 भेटलेल्या आहेत. मग एक नोट लक्षात ठेवून टाकायची, फोरियर सिरीज मध्ये लिमिट अप्लाय केल्यानंतर साइनच्या सगळ्या व्हॅल्यू काय भेटणार आहे 0 भेटणार आहे, ठीक आहे. आणि cos n0 ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 1, cos n2 पाय ची व्हॅल्यू काय असते 1 आणि cos n पाय ची व्हॅल्यू काय असते -1 रेस टू n. हे लक्षात ठेवायचंय. लक्षात जर राहत नसेल तर मी सॉल्व्ह करून दिलेले समोर बघा. जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही काय करायचंय 5 वेळेस एक व्हॅल्यू लिहायचे, sin n पाय sin n पाय sin n पाय sin n पाय ची व्हॅल्यू असते 0, sin n2 पाय ची व्हॅल्यू 0, sin n0 ची व्हॅल्यू 0, cos n0 ची व्हॅल्यू 1, cos n2 पाय ची व्हॅल्यू 1, cos n पाय ची व्हॅल्यू -1 रेस टू n. असं 5 ते 10 वेळेस जर लिहिलं किंवा बोलले तुम्ही मनातले मनात तर 100% लक्षात राहतात. आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये या व्हॅल्यू लागतात, सगळ्यात आयएमपी व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे. धन्यवाद.